हॅलो फ्रेंड्स, दिवाळीची सुट्टी लागली आहे आणि लहानग्यांसाठी तसेच मोठ्यांसाठी दररोज नाश्त्यासाठी काय चटपटीत बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. चला तर आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे हैदराबादी स्पॉट इडली. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या स्पॉट इडलीचे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 4 वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहे. 4 ते 5 तास हे तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत. यानंतर या तांदळामधील एक्स्ट्राचे पाणी काढून आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. दळताना जवळजवळ अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये ॲड केलेले आहे. अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थित बारीक दळून घ्यायचे आहेत. थोडे थोडे करून सर्व तांदूळ आपण दळून घेणार आहोत व एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया. सर्व तांदूळ दळून झालेले आहेत. तांदळाप्रमाणे अर्धी वाटी उडीद डाळ सुद्धा आपण इथे 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे. उडीद डाळमधले सुद्धा एक्स्ट्राचं पाणी काढून आपण ते बारीक दळून घेणार आहोत. भिजलेली उडीद डाळ ती पटकन दळली जाते. अशा प्रकारे आपण फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. दळलेले तांदूळ ज्या भांड्यामध्ये काढले होते त्याच भांड्यामध्ये आपण दळलेली उडीद डाळ काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून आपण ते व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत. दळलेले तांदूळ उडीद डाळ हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. फिरवताना क्लॉकवाईज किंवा एंटी क्लॉकवाईज एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावर अशा प्रकारे झाकण ठेवणार आहोत. 4 ते 5 तास फर्मेंटेशनसाठी हे बॅटर असेच ठेवायचे आहे. जर तुम्हाला हे बॅटर लगेच वापरायचे असेल तर तुम्ही यामध्ये 1 पॅकेट इनो घालू शकता. इथे मी हे बॅटर नॅचरली फर्मेंट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता बॅटर अगदी छान फुलले आहे. अगदी व्यवस्थित फर्मेंटेशन झालेलं आहे. आता हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर अगदी सॉफ्ट झालेले आहे. या ठिकाणी स्पॉट इडली बनवण्यासाठी आपण पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये थोडेसे बटर ॲड करणार आहोत. यानंतर आपण यावर बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. टोमॅटो सुद्धा बारीक कापून आपण यामध्ये घालणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घेऊया. यावर आपण 1/4 टीस्पून लाल मिर्च पावडर घालणार आहोत. 1/4 टीस्पून गरम मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. 1/4 टीस्पून धना पावडर सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावेळी गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण बटरमध्ये सुद्धा हे बनवू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर थोडेसे मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यावर 1 मिनिट झाकण ठेवणार आहोत. कांदे व टोमॅटो आपण खूप जास्त सुद्धा शिजवणार नाहीयेत. थोडासा कच्चा फ्लेवर आपण त्यामध्ये ठेवणार आहोत. 1 मिनिट झाकण ठेवल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर कांद्या टोमॅटोमध्ये छान उतरेल. 1 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हैदराबादी स्पॉट इडलीचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण याचे अशा प्रकारे 3 सेक्शन करणार आहोत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त स्पॉट इडल्या बनवायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही एकत्रितपणे सर्व मसाला तयार करून ठेवू शकता व थोडा थोडा ॲड करून अशा प्रकारे बनवू शकता. अशा प्रकारे थोडेसे पसरट आपण हे बनवणार आहोत. यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारे आपण या मसाल्यांवर घालणार आहोत. या पद्धतीची आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. बॅटर जर खूप जास्त झाले तर ते खूप जास्त पसरते. यावर थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूया. आता यावर आपण अशा प्रकारे थोडंसं उंच झाकण ठेवणार आहोत. 4 ते 5 मिनिटं इडली व्यवस्थित स्टीम होऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊयात. इडलीची वरची लेअर व्यवस्थित सुकली आहे. त्यानंतर आपण हे पलटी करणार आहोत. त्या अगोदर आपण इडली सर्व बाजूने व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे. आता आपण ही इडली पलटी करून घेऊयात. अतिशय छान कलर आणि टेक्स्चर आलेला आहे इडलीला, तुम्ही बघू शकता. आणि अगदी कमीत कमी वेळात ही इडली बनवून तयार होते आणि याची टेस्ट ही तितकीच हटकी आहे. इडली पलटवल्यानंतर 1 मिनिटाने आपण इडली प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. गरमागरमी स्पॉट इडली अगदी अप्रतिम लागते. हैदराबादी स्पॉट इडली तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.